पण ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। डॉक्टर गौरी गर्जे यांचं पार्थिव मोहज देवढे या त्यांच्या मूळ गावी दाखल झालेलं आहे। गर्जे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये काहीशी या ठिकाणी बाचाबाची सध्या सुरू आहे। अहिल्यानगरच्या पाथर्डी गावात गौरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत। या ठिकाणी पाथर्डी गावात अंत्यसंस्कार होणार आहेत आणि त्याच दरम्यान गर्जे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये काहीची बाचाबाची झाल्याची बातमी समोर येतेय। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये गौरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। नणंद शीतल आंधळेकडून देखील गौरीला मानसिक त्रास दिला जात होता। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडून। भाग्यश्री, आपण पाहतोय गौरी यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी दाखल झालेलं आहे। पाथर्डी या गावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे। मोहज देवठे हे त्यांचं मूळ गाव आहे आणि तिथं अंत्यसंस्कार होणार आहेत। पण गर्जे आणि पालवे यांच्यात काहीची बाचाबाची झाल्याचं कळतंय। काय माहिती तुमच्यापर्यंत पोहोचतीये? नक्कीच गौरी यांच्यावर अंत्यविधी करण्यासाठी अनंत गर्जे यांच्या राहत्या घरासमोरच तो करणार असल्याची सुरुवातीला माहिती आली होती। मात्र पालवेंकडनं असं सांगण्यात येत होतं की आम्ही गर्जे यांच्या घरासमोर हा अंत्यविधी करणार नाही आणि त्यानंतर पालवे आणि गर्जे यांच्यामध्ये वादावादी झालेली पाहायला मिळाली। त्याचे काही व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत। आता सध्या पार्थिव जे आहे ते त्यांच्या मूळ गावी घेऊन जाण्यात आलेलं आहे आणि पालवे आणि गर्जे यांचं जे गाव आहे त्याच्या गावामध्ये बाजूबाजूलाच घर असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्याच्यामुळे नेमकं आता अंत्यविधी कुठे करतायत या संदर्भातली काही नवीन अपडेट हाती आली नसली तरी आता या क्षणी मात्र वादावादी झाल्याचं जे व्हिडिओज आहेत ते समोर आलेले पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय भाग्यश्री, खरं तर या सगळ्या प्रकरणानंतर सर्व स्तरातून संतापाची भावना व्यक्त होताना दिसतेय। लवकरात लवकर डॉक्टर गौरीला न्याय मिळावा याकरता सारेच जण प्रयत्न करतायत। आता अशी देखील एक अपडेट समोर आलेली आहे। अनंत गर्जेला अटक करण्यात आली आहे रात्री 1 वाजता। या अनुषंगानं आता शासन स्तरावर नेमके काय पावलं उचलली जात आहेत? कारण अनंत गर्जे ही छोटी मोठी व्यक्ती नहीं है, थेट पंकजा मुंडे यांचे पीए आहेत। से निवेदन करता हूं जलपान स्थल आपके बाई ओर है। अंजली दमानिया या सगळ्यांचे उतरलेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे आता पीएम रिपोर्ट आल्यानंतरच नेमकी काय स्थिती आहे ती माहिती मिळेल। मात्र पीएम रिपोर्ट कधी येतो याची वाट अंजली दमानियाही बघतायत, त्याचबरोबर सगळेच माध्यमं देखील बघतायत। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर पोलीस यंत्रणा देखील पीएम रिपोर्टचीच वाट बघतात। वेगवेगळ्या पद्धतीची स्टेटमेंट जी आहेत ती अनंत गर्जेकडून समोर येत आहेत। एकदा तो असं सांगतोय की मी घरात नव्हतो, तर दुसऱ्यांदा जे स्टेटमेंट त्यांच्या नाते म्हणजे गौरीच्या मामांनी जे स्टेटमेंट दिले त्याच्यात असं म्हटलंय की तो त्याच्या समोरच ते सगळं घडलंय। नेमकं काय झालंय याचा जो तपास आहे तो खरं तर पीएम रिपोर्ट आल्यानंतर अधिक स्पष्ट होईल। आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।